आता ह्या जाणीवेची ओळख करून घ्यायची आहे. इकडे वास्तव्य परब्रह्माचेच आहे. त्याला वस्तू असे म्हटले आहे. मनाच्या समाधानासाठी नाना दृष्टांत त्या वस्तूचे वर्णन करताना देतात. पण ते नालायक आहेत, कारण परब्रह्म हे सनातन आहे आणि नंतर हे चराचर निर्माण झाले. पृथ्वीतून मी आहे अशी जी कल्पना, मूळ कल्पना निर्माण झाली, तीच मूळ माया. त्यामुळे मायेतून पंचमहाभूते, त्रिगुण निर्माण झाले. अधिष्ठान जे आहे ते परब्रह्माचे, त्यावर हा सर्व डोलार आहे. पण त्यातून जे दृष्टांत आपण देतो ते त्या महत तत्वाच्या लायकीचे असतील काय? पण त्याची माहिती थोडीफार मिळते असे म्हणायला हरकत नाही. हा सगळा जगव्यवहार पंचमहाभूतांचा चाललेला आहे, पण त्या पंचमहाभूतांना जाणीव नाही, म्हणून हे सर्व आपोआप घडत आहे. पंचमहाभूतांशिवाय काया निर्माण होत नाही. वनस्पतीपासून किडामुंगींपासून ते मानवापर्यंत सर्व आकार पृथ्वीच्या सत्वातून निर्माण होतात. काया म्हणजे रस, रसातील सत्व म्हणजे बीज, पण सत्वस्ते ते आत्मप्रेम म्हणजेच आपण असल्याची जाणीव. आपोआप ते साकार होते. त्यालाच महतत्व असे म्हटले आहे. त्याचेच महत्त्व आहे. सृष्टीत सगळे काही बदल होतात, पण ती जाणीव तीच राहते, बदलत नाही. आता ह्या जाणीवेची ओळख करून घ्यायची आहे. हे ज्ञान झळकले तो कशाचा गुण आहे हे कळले पाहिजे. हे महत्त्व जाणल्याने महात्म्य वाढते. ते जाणायचे कसे? आपणामध्ये आपण मिसळायचे, म्हणजे मनाचा मनपणा विसरायचा. तर मग सुखच सुख आहे. ज्या वेळेला शब्दाचा अनुभव येत नसतो त्या अवस्थेला आपण समाधी म्हणतो. मन आहे पण बडबड करत नाही, ती उन्मनी, पण झोपेच्या आरामात असते, ती योगनिद्रा. ज्ञानाचा उद्भव जर आपण ओळखला तर जेव्हा त्याचे विसर्जन होते तेव्हा ते झळकते, ते मावळत आहे हे स्पष्ट होते आणि आपण त्यापासून अलिप्त आहोत असे. घरामध्ये आकाश घरापुरते, पण आकाश जसेच्या तसे हे कळते. जे जे आपल्याला जाणवते तेच प्रिय होते. पण त्याच्याकडे लक्ष द्या की ज्याला हे सर्व जाणवते आहे, तुम्ही आम्ही आहोत, हे मिथ्यातले सत्य आहे. सत्य जे आहे ते सर्व ठिकाणी भरलेले आहे, पण त्याला चव नाही, म्हणजे ओळख नाही. नित्य सत्य असून अनंत अपार असून त्याला जाणीव नाही. आपण असल्याच्या अनुभवातील अनुभव, त्याचे साक्षीत्व त्याला घडते, पण त्याची ऊण खूण त्याच्याकडे नाही, ते कशाचेही अंग नाही. पंचमहाभूतातून प्रकृती व पुरुष ही दोन अंगे वास्तविक एकच वावरतात आणि त्यातून आत्मज्ञान हा प्रकाश, गुण प्रकाश निर्माण होतो. तो गुण आहे म्हणून द्रष्टा पण आहे. गुणामुळे सर्व कार्य होतात, पण त्याचा लाभ किंवा हानी कोणालाच नाही. काया आहे आणि तेच आपले प्रमाण असे मानले गेल्यामुळे लाभ किंवा हानी होईल असे वाटते. मन व्यवहारते, म्हणजे आपण असल्याचे जे वृत्त निर्माण झाले त्यांचा वृत्तीगुण व्यवहारतो. पण त्या वृत्ताचा जाणता नित्य आहे. जो हे ओळखतो त्याची सेवा ती वृत्तीगुणाची शक्ती करते. पण जो देहबुद्धीची पकड पक्की धरून आहे त्याला हा संसार भयावह वाटत असतो. त्याने हे जाणायचे प्रयत्न केला पाहिजे की गुणाला गुण जाणवला तेच हे स्वपण आहे. स्वपण निर्माण झाले ते जगासहित आणि आता वावरतोय तो वृत्तीगुण. शेवटी स्वपण गेले म्हणजे जागृती गेली व निवृत्त झाला. त्या वृत्ताचे खाद्य म्हणजे हा देहाचा मसाला. हे जो जाणेल त्याचे वृत्त शांत होते व त्याचा स्वार्थ, स्वतःचा अर्थ त्याने साधला असा होतो. हेच बालवृत्त जीवनभर वावरते व अंतकाळी जाणीव विसर्जन करते. मग त्यापूर्वी असलेले नित्य सत्य तसेच राहते. तुमची चिंताच तुमचा छळ करीत असते. तसे जर नको असेल तर ते बाळपणाचे ज्ञान आकाररहित आपलेचे करा व जयगुरु करा, म्हणजे त्याच्यात गुरुत्व प्रगट होईल व ते आपली पाळेमुळे खणून काढतील. तोच जगतपालक गोपाळ हे ओळखा, त्याला आकार नाही.